पुन्हा एकदा मनसेचा पाकिस्तानी कलावंतांना भारतात विरोध। निमित्त आहे अबीर गुलाल या सिनेमाचं। हा हिंदी चित्रपट 9 मेला भारतात रिलीज होतोय, जगभर रिलीज होतोय। पण भारतात रिलीज होत असलेल्या या सिनेमाला मनसे विरोध करण्याचं कारण आहे पाकिस्तानी कलावंत फवाद खान याची या चित्रपटात असलेली भूमिका। आपल्याबरोबर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आहेत। त्यांनी आता भूमिका जाहीर केली आहे की हा चित्रपट भारतात मनसे प्रदर्शित करू देणार नाही। जर झालाच किंवा तसा प्रयत्न केला तर त्याला विरोध केला जाईल। थेट अमेय खोपकर यांच्याशी बोलूया। अमेयजी, पुन्हा एकदा 9 वर्षानंतर हाच मुद्दा, म्हणजे यापूर्वीही मनसेनं पाकिस्तानी कलावंत पाकिस्तानी खेळाडूंना विरोध केलेला आहे। आता निमित्त आहे अबीर गुलाल या सिनेमाचं आणि त्यात फवाद खान याची भूमिका आहे आणि तो चित्रपट 9 तारखेला प्रदर्शित होतो आहे आणि मनसेचा पुन्हा एकदा विरोध दिसतोय। मी कालच एक टीजर बघितला ज्याच्यामध्ये 9 मेला फवाद खान जो पाकिस्तानी कलाकार आहे त्याला घेऊन एक चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार आहे, असा तो एक टीजर मी काल बघितला। त्यानंतर मी एक ट्विट देखील केलं की पाकिस्तानी कलाकारांना किंवा पाकिस्तानी चित्रपटाला आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही आणि ह्या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। 2016 साली ज्या वेळेला बैठक झाली होती वर्षा बंगलावर, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, राजसाहेब आणि प्रोड्युसर असोसिएशनचे बॉलिवूडच्या लोक सगळे पदाधिकारी होते। त्यावेळेला असं ठरलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यापुढे पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपटांना घेऊन इथे काही आम्ही करणार नाही। आणि त्याच्यानंतर वारंवार काही गोष्टी मध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेला त्याला मनसेने विरोध केला आणि याच्यापुढेही करेल। आता जो काही 9 तारखेला त्यांचा विचार आहे तो त्यांनी विचार बदलावा, विचार पण त्यांनी करू नये, कारण हा चित्रपट 9 मेला आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊच देणार नाही। डिस्ट्रीब्युटर्स कोण करतं बघतो, धमकी समजायला नाही। पण ही अमेय खोपकर यांची भूमिका आहे की ही पक्षाची आणि राज ठाकरेंची भूमिका आहे? पाकिस्तानी कलाकारांना विरोध किंवा पाकिस्तानी चित्रपटांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे। नाही, पण 9 वर्षापूर्वी ए दिल है मुश्किलच्या वेळेस जो वाद झाला होता, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी तो वाद पोहोचला होता। त्या बैठकीला राज ठाकरे, तुम्ही स्वतः, शालिनी ठाकरे आणि त्या चित्रपटाचे निर्माते असे सगळे होते। त्यावेळेसही एक असं तोडगा त्यात निघालेला की यापुढे पाकिस्तानी कलावंत असलेले सिनेमे भारतात रिलीज केले जाणार नाहीत किंवा तशी एक भूमिका होती। पण त्यानंतरही रईस चित्रपट त्यावरूनही वाद निर्माण झाला। शाहरुख खान राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी, कृष्णकुंज या निवासस्थानी आला आणि त्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित होऊ दिला। शाहरुख खान जो आला होता इथे भेटायला, तो दुबईला मी शूटिंग करतोय, काय माझं पॅचअप करायचं आहे त्याच्यासाठी आला होता। आता आमचा विरोध हा हिंदुस्थानासाठी आहे, महाराष्ट्रामध्ये, आणि आम्ही त्याला विरोध करत आलेलो आहोत, करत राहणार। आणि ही पक्षाची अधिकृत भूमिकाच आहे की कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही। नाही, पण असं म्हटलं जात आहे की अबीर गुलाल या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण हे लंडनमध्ये झालेलं आहे। म्हणून केलं त्यांनी लंडनमध्ये, त्यांना कोण जाऊन विरोध करणार आहे? इथे शूटिंग केलं का नाही केलं? अनेक गाणी देखील हे लोक जाऊन दुबईमध्ये रेकॉर्ड करतात, पण ते इकडच्या कंपनीने जेव्हा मी सांगतो की ही गाणी घ्यायची नाही ते करत नाहीत। मी अशी अनेक गाणी टी सिरीजच्या याच्यानं काढलेली आहेत आणि आत्ताही मध्ये काढायला सांगतो। पण अमेयजी, पाकिस्तानी कलावंत असतील आणि पाकिस्तानी खेळाडू असतील यांनाच आपण महत्त्वाचं पाहतो की भारतात विरोध होतो। शिवसेना, मनसे या कलावंत खेळाडूंना विरोध करते। आता अगदी नुकतंच उदाहरण झालं तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं किंवा अनेक पाकिस्तान विरुद्धचे जे भारतीय क्रिकेट संघाचे सामने आहेत ते दुबई किंवा अन्यत्र देशात खेळवले जातात आणि त्याचं प्रक्षेपण होतं आणि भारतातही त्याचं प्रक्षेपण होतं। क्रिकेट रसिक त्याचा आस्वादही लुटतात। तुम्ही स्वतःही भारत पाकिस्तान ही क्रिकेटची मॅच पाहत असालच ना? असे अनेक चित्रपट नेटफ्लिक्स आणि याच्यावर देखील पण आहेत ना, OTT प्लॅटफॉर्मवर। मग ते तुम्ही पाहता? बिलकुल नाही पाहत मी, पाकिस्तान चित्रपट पाहत नाही। पाकिस्तान विरुद्ध भारत क्रिकेट सामने पाहता? हो, बघतो मी। मग ते का पाहता? एक मिनटं, माझा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ज्या वेळेला पाकिस्तानचे खेळाडू यायचे समालोचन करायला, त्याचा विरोध आम्ही केला होता आणि ते आम्ही बंद पाडलं होतं। कुठल्याही प्रकारचं पाकिस्तानी सामन्यांना घेऊन समालोचन इथे काही होत नाही। हे सगळं दुबईत होतं किंवा परदेशी जिथे सामने असतील तिकडे होतं। यावेळी देखील आपले खेळाडू हे पाकिस्तानात जाऊन नाही खेळले,
त्यांच्या नाकावर टिचून सगळे सामने दुबईमध्ये खेळायला लावले. म्हणूनच तर मी म्हणतो ना की पाकिस्तानी कलावंतांचे काही कलाकृती, मग ते सिनेमा असेल, नाटक असेल किंवा अन्य काही खेळ असेल, त्या रसिकांवर किंवा प्रेक्षकांवर सोपावं, ज्याला पाहायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही अनेक प्रेक्षकांना विचारा ना की तुम्हाला पाकिस्तानी कलाकार पाहिजेत का इकडे, तर नको आहेत. अहो मला एक साधी गोष्ट सांगा, तुम्ही आज आपल्या देशावर जे एवढे हल्ले होतात, आज 26/11 सारखा मोठा हल्ला झाला, आपल्या अनेक पोलीस अधिकारी, चांगले पोलीस अधिकारी आपले शहीद झाले. आज जेव्हा त्यांच्या घरातले लोक टी व्हीला ते काय पाकिस्तानी कलाकारांना बघतील? आपल्याला मुळात गरज काय पाकिस्तानी कलाकाराला घेऊन इकडे चित्रपट किंवा काही करायची? का तुमच्याकडे कलाकार नाही आहेत, तुमच्याकडे गायक नाही आहेत, तुमच्याकडे चांगले ॲक्ट्रेस नाही आहेत, मॉडेल्स नाही आहेत? तुम्हाला गरज काय मुद्दा म्हणून पाकिस्तान कलाकार आणायची? नाही, पण मग याबद्दल केंद्रीय सरकारनं एक काही धोरण आखायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण मग एक चित्रपट किंवा कलेला एक वेगळ्याने आणि भारतीय खेळाडू, मग विशेषतः क्रिकेट, हे पाकिस्तानबरोबर होते आणि अन्य देशांमध्ये होते आणि सगळे ते पाहत आहेत. मला असं वाटतं की पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातल्या विषयावर खरोखर सरकारने कडक कायदा करावा आणि त्यांना हिंदुस्थानमध्ये कंप्लीट बंदी करावी. मग खेळाबाबतीत कलेच्या बाबतीत असेल, नाही असं म्हटलं जातं सीमेला बंधन नसतं, असा अनेकदा डायलॉग मारला जातो. मग खेळालाही बंधनं नको. हे जे चित्रपट प्रदर्शित होतात ना, ते मुंबईतनं प्रदर्शित होतात. जे क्रिकेटचे सामने प्रदर्शित होतात ना, हे मुंबईतनं होत नाहीत, हे परदेशातनं होतात. पाकिस्तानी विषयी कुठलीही गोष्ट, त्याला विरोध हा झालाच पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र. बघा, हा राजकीय मुद्दा नाही आहे, हा राष्ट्रीय मुद्दा आहे. पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्राला विरोध हा राजकीय नाही तर राष्ट्रीय मुद्दा आहे. तो सगळ्यांनी एकत्र येऊन घ्यायला पाहिजे आणि विरोध करायला पाहिजे. पण मग याच्यातून क्रिकेट अलिप्त असेल तो त्यांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला नाही आवडत तुम्ही बघू नका, तुम्हाला आवडतं तुम्ही बघा. मग हे कलेच्या बाबतीत का नाही? बिलकुल नाही चालणार. मी इकडे प्रदर्शित होऊ देणार नाही. मी काय म्हटलं, मी इथे प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि ही राज ठाकरेंची भूमिका 100%. कितीही काही बंधनं आली किंवा कितीही काही विनंती समोरून झाली, काही तोडगा काढण्यासंदर्भात काही ऑफर आल्या, माघार कसल्या, म्हणजे बैठकीची ऑफर, काय कसली बैठकीची ऑफर नाही आणि कसली काही नाही. कोणाला याविषयी हे करायची गरज नाही आहे. पाकिस्तानी कलाकाराला विरोध म्हणजे विरोध. हा जो चित्रपट त्यांनी गाठ घातला आहे रिलीज करण्याचा, तो चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. आपण बोलत होतो अमेय खोपकर यांच्याशी. साधारण अजून 1.25 महिना आहे हा चित्रपट रिलीज व्हायला. पुलाखालून अजून पाणी वाहणार आहे, कारण भूतकाळातले जे अनुभव आहेत ते लक्षात घेता पुढच्या काळात आणखी काय घडामोडी घडत आहेत हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मनसेचा पाकिस्तानी कलावंत, विशेषतः रिलीज होत असलेला अबीर गुलाल आणि त्यात फवाद खान यांची भूमिका असलेला चित्रपट मुंबई, महाराष्ट्रात तसंच भारतात रिलीज होतो का किंवा त्यावर काही तोडगा निघतो का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसे आपल्या भूमिकेवर यंदाही ठाम राहते का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह दिनेश जुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.